सर ज्यूस. स्वरा सगळी डॉक्युमेंट्स चेक केलीयस? हो टायटल क्लिअर आहे हो आहे. आणि प्लॉटही येणे आहे ना तो? हो ते सगळं चेक केलंय मी. मला एक गोष्ट सांग, ही लोक त्या ठिकाणी किती वर्ष राहत आहेत साधारण? 40. साधारण 40 वर्ष झाली त्या झोपड्या तिथेच आहेत. 40? तिथल्या काही लोकांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनीच ही सगळी माहिती दिली आहे मला. 40 वर्ष हा फार मोठा कालावधी आहे नाही का? म्हणजे आपण कोर्टामध्ये त्या मोहन शर्माचा क्लेम खोडून काढू शकतो. येस. ग्रेट. कशी असतात ना लोक, त्या गरिबांच्या जागेवर त्याचा डोळा आहे आणि दुसरी जागाही द्यायला तयार नाही येतो. पण जिजू, तुम्ही ग्रेट आहात. कायम सत्याच्या बाजूने उभे राहता. स्वतःच्या फायद्या तोट्याचाही विचार करत नाही. कोण असतं असं? जरा ग्रेट वगैरे काही नाही. हे बघ, कोणताही सेन्सिबल माणूस हेच करेल आणि प्रत्येक गोष्टीत फायदा बघायचा नसतो. आज माझ्या बाप्पाच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे की नाही? येस बॉस. पण जिजू, ही केस जितकी दिसते ना तितकी सोपी नाही. हा, तो बिल्डर सहजासहजी सोडणार नाही ती जागा. खरंय, बऱ्याच गोष्टी आपल्या फेवर मध्ये आहेत. त्यामुळे कोर्टात आपली बाजू नक्कीच स्ट्रॉंग आहे. आता फक्त साक्षीदार तयार व्हायला हवेत. जिजू, तोच तर मेजर प्रॉब्लेम आहे ना. त्या बिल्डरच्या भीतीने एकही जण साक्ष द्यायला तयार होत नाही. होतील होतील. 200 लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यांना तयार व्हावंच लागेल. जिजू, आपण ज्यांच्या अगेन्स्ट ही केस लढतोय ना, ती माणसं चांगली नाही येतो. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जातील ती. हॅलो, कारखान्याचं ऑफिस. हो. केतनला फोन दे. केतन? आपण कोण? केतनला फोन दे. कोण बोलतोय? मी ऍडव्होकेट केतन कारखानीस बोलतोय. बोला. ए कारखानीस, कोण समजतोस कोण रे स्वतःला? केस लढायची नाही, कळलं का? कोण बोलतोय? मोहन शर्मा. नाव लक्षात ठेवायचं. माझ्या विरुद्ध लढतो तू? केस कोर्टात तरी नेऊ शकशील का तू? हा? म्हणजे? अरे म्हणजे काय ते समजेल तुला. 3 दिवसांची मुदत देतोय, केस मागे घे. नाहीतर काय करशील? हे बघ, असल्या पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही. ए, मी पोकळ धमक्या देत नसतो, कळलं का? ज्या झोपडपट्टीच्या जागेसाठी लढतोयस ना, तिथंच तुला आणि तुझ्या फॅमिलीला उभा गाडीत. ही केस मी लढणारच आहे. तुला काय हवं ते कर. जिजू, आपण ही केस मागे घ्यायला हवी. कशाला या लोकांच्या नादाला लागायचं? जरा काय बोलतीस तू? हे असे खूप जण आपल्याला भेटतील, पण म्हणून न्याय मिळवून द्यायला घाबरायचं नसतं. मग हा काळा कोट कशासाठी घातलाय आपण अंगावर? सोयीस्कररित्या कर्तव्य विसरायचं नसतं स्वरा. आणि माझा बाप्पा आहे ना पाठीशी. काही काळजी करू नकोस. पण जिजू. अरे हो, बाप्पावरनं आठवलं, आज संकष्टी आहे. घरी जायला हवं आपल्याला. चला. तुझी ताई, सॉरी, सो कॉल्ड दी वाट बघत असेल ना. चला, आवरायला घ्या. हो. आणि हो, या केस बद्दल आणि या फोन बद्दल ताईला काहीही कळता कामा नये. ओके? हो. चला.
स्वरा, केतनी काय ग खाल्लं आज? नाही, उपवास होता ना त्याचा, म्हणून विचारलं. ए दीदी, यावर्षी मी भरपूर मोदक खाणार आहे बरं का. मागच्या वर्षी नव्हते ना मी. तू विषय बदलण्याचा प्रयत्न करते हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मोठी बहीण आहे मी तुझी. नाही कधी, मी कुठे विषय बदलते. तू ना तुझ्या जिजूंची बाजू घेऊ नकोस हं सारखी. हे बघ, आज मी ना 2 वेळा त्यांच्यासाठी ज्यूस मागवला, पण त्यांना वेळच नाही मिळाला ग ज्यूस प्यायला. खूप बिझी होते ते. छान, म्हणजे आज पण केतन उपाशीच. झालं, बहिणीला सगळं सांगून झालं. जिजू, तुम्ही पण मलाच बोला. गंमत करतोय तुम्ही. अरे कोणीतरी जेवायला वाढा, बाप्पाला भूक लागली आहे. हो हो, झालंच आहे. हे बघा, माझं ताट रेडी. चला, बाप्पाच्या तरी भुकेची काळजी आहे. आणि तुझ्या भुकेचं काय? एक दिवस ना या हलगर्जीपणामुळे काहीतरी होऊन जाईल. डोंट वरी, काहीही होणार नाही. माझा बाप्पा आहे ना. चला लवकर, चला लवकर लवकर, बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे, लवकर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. किती त्रास होतोय का रे? जळजळ नेहमीच. अरे गोळी घेतली ना की बरं वाटेल. हे रोजचं जागरण, अवेळी खाणं पिणं आणि ऍसिडिटी होणार नाही तर काय होणार आहे केतन? तू नको काळजी करू, काही होणार नाही मला. बायकोला कसं गुंडाळून ठेवायचं नाही कोणीतरी तुझ्याकडून शिकावं. ते गार दूध आणून ठेवलं ते आधी पी तू. अगं पण अगं वगैरे काही नाही, तू आधी पी. पी. आता जरा बरं वाटेल. आणि झोप लवकर. हो, थोड्या वेळाने झोपतो. फार महत्वाची केस आहे ही. परत जागरण आज पण. काही टेन्शन आहे का रे कामाचं? टेन्शन असलं ना तरी माझं मी ते हँडल करू शकतोय. आणि माझी काळजी घ्यायला तू आहेस. ही गोड बोलण्यात ना तुझा कोणी हात पकडू नाही शकत. ठीक आहे, तुम्ही झोपू का आता? तुम्ही लवकर झोप. गुड नाईट. गुड नाईट. बहात्तर तासांपैकी 2 तास संपले. फक्त 70 तास उरले. मला वाटलंच होतं ही केस घेतली की अशा धमक्या येणार. पण मी त्या झोपडपट्टीतल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी नाही घाबरणार. मी नाही घाबरणार. जिजू, एवढ्या रात्री कोणाचा मेसेज? मोहन शर्मा, दुसरं कोण? तो बिल्डर. काय? हळू. दर तासाला मेसेज करतोय तो. त्यांनी दिलेल्या मुदतीतला किती वेळ राहिला आहे हे सांगायला. मग काय? इग्नोर. जिजू, हे खूप सिरियस आहे. हा, तू का काळजी करतेस? माझा बाप्पा आहे ना.
काय सिरियस आहे? अगं फिल्म बद्दल बोलत होतो आम्ही. तुला त्यातलं काही कळत पण नाही आणि तुला आवडत पण नाही. आणि हे काय आता फिल्म काय बघत बसलाय तुम्ही? मग परत जळजळता म्हणून मग गोळ्या घेत बसणार. हिला एक अक्कल नाहीये. तुला बघायचं तर बघ ना तू टीव्ही. त्याला कशाला त्रास देतेस? त्याला त्रास होतो ना त्याचा. फिल्म एकटी बघण्यात काय मजा आहे ग? आणि जिजू बरोबर असले ना की खूप धमाल येते. ते आता माझे वकिलीमधले गुरु पण आहेत ना. ए दीदी तू पण बस ना ग. अजिबात नाही. आणि आता सगळ्यांनी चला झोपायला. केतन चल तू पण. हे बघ, या 200 लोकांना स्वतःचं हक्काचं घर दिल्याशिवाय मला शांत झोप लागणार नाही. आपल्या एका घराचं बघा आधी. तेच तर करतोय ना. एक घर चालवण्यासाठीच करतोय हे सगळं. तुला बोलण्यात कोणी हरवू शकेल का? हे बघ श्रेया, ही केस जिंकणं फार गरजेचं आहे. त्या गरीब बिचाऱ्या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. दीदी जिजू खूप मेहनत घेत आहेत ग या केससाठी. या केससाठी? अगं या केससाठीच नाही, तो सगळ्याच केसेससाठी एवढीच मेहनत घेतो. आणि पण मग तब्येतीची पण काळजी घ्यायला पाहिजे ना ग. त्यामुळे आता जाऊन झोपायचं. चला. अगं हो पण चल. अगं माझं ऐक तरी. अगं पण माझं टीव्ही बंद कर आणि तू पण झोप. मला फोन तर घेऊ दे. अगं असं काय करतेस? अगं डॉक्टरकडे जायला हवा. जरा जास्तच त्रास होतोय. पण उद्या जाऊन चालणार नाही. केसची तारीख झाल्याशिवाय निवांतपणा मिळणार नाही. या क्षणी तू झोपला असशील तरीही मी मेसेज करतोय. का माहितीये? तू झोपलेला असलास तरी तुझा मृत्यू जागा आहे हे तुला कळावं म्हणून. माझा सिद्धिविनायकही जागा असतो. त्याचं सदैव लक्ष आहे माझ्यावर. मी नाही घाबरत कोणाला. स्वरा, काल आपण जी फाईल तयार केली त्याच्यामध्ये सगळी डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावली आहेस? हो. गुड. जिजू ज्यूस प्यायचा आहे. हो. त्या संकेतचा फोन आला होता. तुला आला होता? हो. काय म्हणाला तू? नाही, मी काल त्याला त्या झोपडपट्टीत पाठवला होता. तेच ते. दोघच जण साक्ष द्यायला तयार आहेत. आपल्याला ना कमीत कमी 4 ते 5 जण तरी पाहिजेत. मीही बोलले होते त्या लोकांची. अजून तू पूर्ण प्यायला नाहीयेस. तो पण त्या बिल्डरला सगळे इतके घाबरलेत ना की
कोणीच साक्ष द्यायला तयार होत नाही. ऐक काय झालं काय? जिजू, काय झालं? काय झालं? काही नाही ग, नेहमीच ऍसिडिटी. हे परत गोळी? हे गोळी घेऊन काही होणार नाहीये केतन. तुझी लाईफस्टाईल चुकीची आहे, कळतंय का तुला? हो, पण काय करू मी श्रिया? हे बघ, माझ्या कामाच्या बाबतीत मी नाही कॉम्प्रोमाइज करू शकत. आणि मी तुझ्या बाबतीत. सो स्वीट ऑफ यू. डबा देतेस मला? हो देते. आणि तो खातो की नाही हे बघायची जबाबदारी तुझी. काय? येस बॉस, डोंट वरी. हा, स्वरा. मोहन शर्मा. काय निघालात का केस मागे घ्यायला? भलत्या भ्रमात राहू नका मोहन शर्मा. तुम्ही अजून माझी वकिली ओळखली नाहीयेत. काय ग, कोणावर रागवलायत का? नाही नाही नाही, पैशाला विकला जाणारा मी वकील नाहीये, लक्षात ठेवा. मी सत्यासाठी भांडणारा वकील आहे. अहो, एवढ्या जणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्हाला समजत कसं नाही? काय धमक्या द्यायच्या असतील ते द्या तुम्हाला, माझं मी बघून घेईन. मी समर्थ आहे, ठेवा फोन. किती रागवतोस? तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये केतन. आणि कोणाशी बोलत होतास आता? माझ्या मित्राचा फोन होता. मी त्याला सांगितलं की मी आता ठरवलंय माझ्या बायकोनी दिलेला डबा अगदी वेळेवर खायचा. खूप झाली हा थट्टा आता. हे बघ, डबा देते, खायचा आहे. मी बेडरूम मध्ये आहे. चल बाय बाय, मी निघू. केतन, लक्ष दे रे स्वतःकडे. माझ्या जीवाला घोर लागून राहतो. मला माहितीये तुझं काम तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, पण तू माझ्यासाठी किती महत्वाचं आहे माहितीये ना तुला? डोंट वरी श्रिया, बाप्पा आहे ना आपल्या बरोबर. तो मला काहीही होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. बाय, मी जाऊ आता. बाय. नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं शिवजानं द्वादशं सानिनाथानि सन्ध्यं प्रपकेन्द्रहारशम्. जिजू, जिजू फाईल. जिजू,
जिजूच्या मागे का जातोय? जिजूला फोन लावते. शिट, फोन पण नाही लागत, स्विच ऑफ येतोय. हा बघ, ज्यूस पण नाही प्यायला आणि आमच्या वकिलींबाई कॉफी पण अर्धी प्यायली. ह्यांचं ना नेहमीच आहे. काय झालं? काय ग, परत का आलीस? मी काय विचारते स्वरा? काही नाही, सहजच. सहजच. आता तू त्याला फाईल घ्यायला खाली गेलेलीस ना, आणि सहजच परत वरती आलीस. काही नाही, फाईल घ्यायला चाललेले. मग फोन कोणाला करतेस? स्वरा, काय झालंय? दीदी, एक प्रॉब्लेम झालाय ग. मी आत्ताच एका माणसाला बघितलं जिजूच्या पाठी जाताना बाईकवरून, आणि तो जिजूला फॉलो करतोय आणि जिजूचा फोनही लागत नाहीये. मला काही सुचत नाहीये. फॉलो करतोय? हो. पण का? स्वरा, हे बघ, आता माझ्याशी काही लपवून ठेवू नकोस. पटकन मला खरं काय ते सांग. हे त्या झोपडपट्टीच्या केसमुळे चालू आहे ना? हो. वाटलंच होतं मला. कधी ज्या बिल्डरला ती जागा हवी आहे ना, तो खूप वाईट माणूस आहे आणि तो कालपासून सारखे जिजूला फोन करतोय, धमक्या देतोय. काल रात्री त्याने मेसेज केला होता. स्वरा, हे सगळं किती गंभीर आहे कळतंय का तुला? ते तू सगळं मला काल रात्री का नाही सांगितलंस? कधी आता जिजूला कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं आहे ना. तो कुठे गेलाय माहितीये का तुला? साधारण मला बिल्डिंगचं नाव नाही माहिती, पण मला एरिया माहिती आहे. चल, आपण जाऊया तिथे. हो, चल. बाईकवाला का माग माग येते? कोण असेल हा माणूस? माझ्याच मागावर येतोय हा. का मी उगाच विचार करतोय? हा बाईकवाला अजून मागे येतोय आपल्या. पोलिसांना इन्फॉर्म करावं होता. Sure. ओम गणपतये नमः.
हो साहेब, हो साहेब, अहो एंट्री करून जावा ना. अहो पण अहो एक एंट्री करा पहिले. हो साहेब, बरोबर लिहा. टाइम टाका, टाइम टाका. तुम्ही टाका ना, 4थ्या मजल्यावर जायचंय, टाका तुम्ही. हो दादा हो, अहो एंट्री करून जावा. काय कामाच्या वेळेत टाइमपास तुमचा? अहो एंट्री तर करावीच लागणार ना. अर्जंट काम आहे, आधी चल या तुम्ही. अहो टाइम. काय करतो रे? माझा फोन दे. कोणाला फोन लावायचा? पोलिसांना फोन करायचा मला, माझा फोन दे. पोलिसांना फोन करायचा तुला? तुला कितीदा सांगितलं रे? आमच्या नादाला लागायचं नाही. कितीदा सांगितलं तुला? कळत नाही? मी घाबरणार नाहीये. मी सत्याच्या बाजूनी लढणारा वकील आहे. हो का? तुम्ही मला कितीही घाबरवायचा प्रयत्न केला तरी मी घाबरणार नाही अजिबात. तुमच्या कोणत्याही पोकळ धमक्यांना मी बदणार नाहीये. मी नाही बदणार आहे तुमच्या कोणत्याही पोकळ धमक्यांना. कोण आहेस तू? मला फॉलो का करतोय? फॉलो? मी कुठे फॉलो करतोय? अहो माझं ऑफिस आहे बिल्डिंग मध्ये. तुमचा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज माझा? हे बघ, मी तुमच्या धमक्यांना बदलो नाही म्हणून तू माझ्या मागे येतोस ना, पण मी थांबणार नाही म्हणून माझ्या मागे येतोस ना तू. मी काय होतंय? तू मागे हो. हा? अहो काय होतंय? तू हात नको लावू रे मला. हो साहेब, स्वतःला सांभाळा. हो साचा म्हटलं ऑफिसामध्ये चला तुम्ही माझ्यासोबत. साहेब काय होतं तुम्हाला? अहो वरती ऑफिसामध्ये चला माझ्यासोबत. चला चला चला, व्यवस्थित होईल सगळं. काय होतंय काय? साहेब सांभाळा, सांभाळा सांभाळा सांभाळा. या 7व्या मजल्यावर ऑफिस आहे माझं. या सांभाळ 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 सांभाळ. या हळू हळू या, सांभाळ या. सांभाळ सांभाळ. काही काळजी करू नका, तुमच्या घरी सांगतो. हा अहो काही होणार नाही, ऍसिडिटी झाली असेल. या 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 7व्या फ्लोअरवर आलो आपण. या ये आरामात ये. हे बघ, हे माझं ऑफिस. ये. गणेश दादा कोण आहे ते? अरे मित्र आहेत माझे. काय नाही, थोडासा त्रास होतोय त्यांना,
या 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 पुढे काय या. झालं पण पुढे या पुढे या. अरे छातीत जळजळतंय रे त्यांच्या. पाणी 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 घ्या आरामात, हळूच. सगळं बरं होईल. फर्स्ट एड मधून वामन पहिले जा. हो हो आण. घ्या पाणी घ्या. घ्या, काही होणार नाही तुम्हाला. हे बघा एसी लावले. बरं वाटेल, काळजी करू नका. मी तुमच्या घरी सांगतो. अरे मुशक, अरे आण लवकर बाळा. आलो. ये, सगळं बरं होईल. दे. काळजी करण्यासारखं काही नाही. मी असताना कसलं घाबरताय? कसं वाटतंय आता? गणेश दादा कोण आहे ते? अरे माझ्या ओळखीचेच आहे. काय झालंय काय पण यांना? ऍसिडिटी आणि काय. मुशक, हा गणेश दादा. काळजी घे त्यांची. काही काळजी करू नका. तुम्हाला काही होणार नाही. मी आहे. सर सर बरं वाटतंय ना? गणेश दादानी बाम लावलाय ना, बरं वाटणारच. ही बघ जेजूंची गाडी. ह्याच बिल्डिंग मध्ये असणार आहे ते. तुमची गाडी कुठे आहे? तुमची गाडी कुठे आहे? ही आहे का? सावकाश सावकाश मला फ्लोर माहित नाही, पण आपण शोधूया. चल जीजू. केतन, जीजू काय झालं तुम्हाला? लिफ्ट मध्ये भेटले, बहुतेक हार्ट अटॅक आहे. लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. Shit. हे माझे जीजू आहेत. ओके जीजू सावकाश अरे, ओके. ओके, काही काळजी करू नका. असं कसं काळजी करू नका? माझा बाप्पा आहे माझ्या बरोबर, काही काळजी करू नका. दीदी तू स्कूटी घेऊन ये. मी त्यांना गाडीतून घेऊन येते. देवा, आज तुझ्यामुळेच मी असं उभा आहे रे. तुझ्यामुळे आणि त्या माणसामुळे. मी त्याला मारणारा समजलो, पण तो मला तारणारा निघाला रे. देवा, आता त्याचे लवकरात लवकर आभार मानल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. तू जेव्हा बरा होशील ना केतन, तेव्हा जा त्यांना भेटायला. काय नाव रे त्यांचं? नाव नाही माहित ग, पण आजच त्यांना भेटायला जायला पाहिजे. त्यांनी मला वेळेवर मदत केली की नाही, मग मी ही वेळेवर त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. आणि आता तरी ऐक माझं. अगं तू जा ना दीदी त्यांच्या बरोबर. काय प्रॉब्लेम आहे? हा, चल ना तू माझ्या बरोबर. मलाही कोणीतरी सोबत पाहिजेच ना. बरं ठीक आहे, जाऊया. गणपती बाप्पा. मोरया. हीच वेळी. कुणाकडे जायचं त्याचं नाव लिहा. नाव नाही माहित हो. किती वेळा माझ्याकडे जायचंय? काय होतंय? हो, साचा म्हटलं ऑफिसमध्ये. चला तुम्ही माझ्यासोबत. चला चला चला. 7वा मजला. 7वा? हो. हो साहेब, कशाला मस्करी करताय? 6च माळे आहेत या बिल्डिंगला. 7वा मजला येणार कुठून? तुला काही माहित नाहीये का? नवीन आलायस का इथे? हो साहेब, या बिल्डिंगला तयार होऊन आणि मला कामाला लागून 6 वर्ष पूर्ण झाली. तुम्हीच बिल्डिंग चुकला असाल. मागच्या गल्लीत जाऊन बघा, तिथे 8-9 माळ्याच्या बिल्डिंग आहेत.
नाही नाही नाही, मी येऊन गेलोय ना इथं, मी सांगतोय ना 7व्या मजल्यावर मी आलो होतो, मी सांगतोय ना आपण. बरं मग एक काम करा, तुम्हीच जाऊन बघा. चल ते इतकं बोलतायत ना, आपण जाऊन बघूया. आपण बोलतायत ना, म्हणजे मी सांगतोय ना आपण 7 बघूया. मजले आहेत त्या बिल्डिंगला, मी येऊन गेलोय. नाही, मी तुला सांगतो ना श्रेया, मी स्वतः इथे येऊन गेलो होतो. मी प्रत्यक्ष बघितलंय त्या माणसाने मला असं इथनं हाताला धरून वर नेलं आणि या लिफ्ट पाशी आम्ही आलो, त्यांनी इथलं बटन दाबलं आणि मला नक्की खात्री आहे, मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी, त्यांनी 7व्या मजल्याचं बटन दाबलं ग. बघ, स्वतः खात्री करतो. अरे 6 मजलेच आहेत फक्त. असं कसं शक्य आहे? पण मी सांगतोय ना तुला, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, मला खात्री आहे, मी प्रत्यक्ष इथं आलो होतो. त्या माणसाने 7व्याच मजल्याचं बटन दाबलं होतं. आम्ही या कॉरिडॉर मधनं चालत आलो आणि त्यांनी 7व्या मजल्याचं बटन दाबलं. मला माहिती आहे ना, मी तो मला सारखा म्हणत होता, इथे 7व्या मजल्यावरती त्याचं ऑफिस आहे, तिथं आपण जाऊ. मी तुमची सगळी व्यवस्था करतो, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. हो साहेब, पटली का खात्री? 6 माळ्याचीच आहे बिल्डिंग. तुला काही माहिती नाहीये. मी सांगतोय ना, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, त्या माणसाने 7व्या मजल्याचंच बटन दाबलं होतं. आणि हे बघ, लिफ्टला 6 बटणं असली म्हणजे बिल्डिंगला 7 मजले नसतात, असं काही नसतं बरं का. बघितलं ना तुम्ही, 6 माळ्याचीच आहे बिल्डिंग. हे बघ, आता मन डोळ्यांनी खात्री केल्याशिवाय मला विश्वास बसणार नाही. मला जायलाच पाहिजे. मला जाऊ दे. सर केतन? सर तिथून सावकाश, तिथून त्रास होतो रे. मी तुला सांगितलं ना, मला अगदी पक्की खात्री आहे, त्या माणसाला मी 7 नंबरचं बटन दाबताना बघितलंय. आणि आम्ही लिफ्टमधनं उतरलो, त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा त्याच्या रिसेप्शन मधल्या बेंचवर त्यांनी मला झोपवलं. त्याच्या बरोबर एक माणूस होता, त्याने मला पाणी प्यायला दिलं. त्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आता सेफ ठिकाणी आहात, हे माझं ऑफिस आहे, मी तुमच्या घरी कळवतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि हो, आम्ही जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये दार उघडून गेलो ना, तर समोर बघतो तर काय, समोर असा गणपती बाप्पा. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. कुठल्या शारूपामध्ये काही काळजी करू नका, मी आहे. संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला. देव पावला.
देवा देवा, आज केवळ तुझ्यामुळे मी वाचलो रे. तुला माहितीये बाप्पा, तू सतत माझ्या सोबत असतोस. मला एवढा मॅसिव्ह हार्ट अटॅक आला, पण तुम्हाला काही होऊ दिलं नाहीस. तू होतास म्हणून मी वाचलो. गणपती बाप्पा मोरया. ओम गंग गणपतये नमः. ओम गणपते ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः.